अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे, पण अजित पवारांसोबत शरद पवारांचे अनेक निकटवर्तीय देखील दिसल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली होती। पण शरद पवारांनी अजित पवारांची कृती पक्षविरोधी असल्याचं आता स्पष्ट केल्यानं काही आमदारांनी घर वापसी केल्याचं देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये आता चलबिचल असल्याचं दिसतंय। अजित पवारांच्या बंडानं राष्ट्रवादीत संभ्रम। अवघ्या 24 तासात काही नेत्यांची घरवापसी। अजित पवारांसोबतचे काही नेते पवारांसोबत। 6 आमदार 1 खासदाराचा पवारांना पाठिंबा। रविवारी अजित पवारांसोबत दिसलेल्या या नेत्यांपैकी काही नेत्यांनी सोमवारी शरद पवारांची साथ दिल्याचं दिसलंय, ज्यात वाईचे आमदार मकरंद पाटील, कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, शिरूरचे आमदार अशोक पवार। दुसरीकडे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनीही अवघ्या 24 तासात यू टर्न घेतला। सरप्राईज एलिमेंट हा नक्की असू शकतो, पण मला वाटतं इतके मोठे नेते काहीतरी विचार करून निर्णय घेतला असणार। पण सोमवारी मात्र अमोल कोल्हेंनी एक ट्विट करत शरद पवारांसोबत असल्याचं जाहीर केलं। ज्योतिषीकडे सगळं विसरायचं, पण बाप नाही विसरायचं। जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है, पर दिल कभी नहीं। मी साहेबांसोबत असं ट्विट करत अमोल कोल्हेंनी एक व्हिडिओ शेअर करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। तर आता अजित पवार म्हणजे अजित पवार काही कोणी फरके नव्हते। आता माझी मुलगी 3दा तिथे गेली, याचा अर्थ काही ते चुकीचं काम केलं असं नाही। शेवटी एकत्र काम केलेले आहेत। मतभिन्नता असते, ही मतभिन्नता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एखाद्या सहकार्याने केला, म्हणून त्याच्याबद्दलचा संशय हा कधी मी व्यक्त करणार नाही। एकंदरीतच अवघ्या 24 तासातच काही आमदार आणि एक खासदार पवारांसोबत परतलाय। पण पवार काका पुतण्यातील पॉवर गेममुळे राष्ट्रवादी पक्षात गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आता राष्ट्रवादी काँग्रेसनं 5 जुलै रोजी आमदार खासदारांची बैठक बोलावली आहे। त्यामुळे या बैठकीत कुणासोबत किती आमदार हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे कळू शकणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।